न्यायप्रविष्ट पळसारुई पांदन रस्ता खुला करण्यास महसूल आणि पोलीस प्रशासनास यश. 13 वर्षांपासूनचा वनवास संपल्याने शेतकऱ्यांकडून समाधान. शेतकऱ्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रगतिशील शेती करण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या पांदन रस्त्यांवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून ते रस्ते बंद केले होते. शासन निर्णयानुसार हे पांदन रस्ते खुले करण्यासाठी महाराष्ट्रभर 100 दिवसांचा कार्यक्रम यासह विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पळसा ते रुई हा पांदन रस्ता राष्ट्रीय महामार्गावर रोडलगतच गट क्रमांक 294 आणि 295 मध्ये अडवला गेला होता. यामुळे संबंधित शेकडो हेक्टर जमीन क्षेत्रातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पळसारुई पांदन रस्ता खुला करण्यासाठी तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र शासन दरबारी गेल्या 13 वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे हा पांदन रस्ता न्यायप्रविष्ट झाला होता, ज्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या संघर्षात केवळ तारीख पे तारीख मिळत होती. हा रस्ता खुला करणे महसूल आणि पोलीस प्रशासनासमोर एक मोठे आव्हान ठरले होते. मोजणी आणि 16 एप्रिल रोजीच्या न्यायालयाच्या आदेशानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उमर शेख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्यासह महसूल आणि पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी तळ ठोकला. प्रशासनाने घेतलेल्या ॲक्शन मोड मधील भूमिकेला आणि न्यायालयीन आदेशाचा आदर ठेवत संबंधित शेतकऱ्यांनी सहकार्य केले. 5 जेसीबीच्या मदतीने पांदन रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी नाली व कच्चे काम आता सुरू करण्यात आले आहे. रुईपळसा पांदन रस्त्याचा गेली 13 वर्षे सुरू असलेला संघर्ष अखेर संपला असून परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठे समाधान व्यक्त होत आहे. यावेळी मंडळ अधिकारी गोडबोले मॅडम, तलाठी माटे, तलाठी देवक्ते, बीट जमादार अशोक दाडे, मनाठा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी पांदन रस्त्याचा अनेक वर्षाचा जो हा वाद होता, तो वाद ग्रामपंचायतच्या स्तरावर आम्ही मिटवण्याचा प्रयत्न केला, तरी आम्हाला यश आलं नाही. हे सर्व शेतकरी 100 दिवसाच्या कार्यक्रमात यांनी तहसीलला अर्ज दिला. त्यावेळेस 2-3 वेळेस तहसीलदार मॅडम या ठिकाणी येऊन गेल्या. त्यावेळेस सुद्धा हा रस्ता खुला करता आला नाही. परंतु सतत मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी हे शेतकरी या पांढऱ्या रस्त्यासाठी भेट घेत गेले यांची, परंतु हा पांढरा रस्ता खुला करू शकले नव्हते. परंतु आज शासनाच्या कोर्टाच्या आदेशानुसार आणि माननीय तहसीलदार साहेब यांच्या उपस्थितीत हा अतिक्रमण काढून हा रस्ता खुला करून शेतकऱ्यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं आम्हाला वाटते. आणि ग्रामपंचायतच्या अशाच प्रकारचे जे काही वाद असतील ते तहसील प्रशासनाने सोडवावेत अशी आमच्याकडून मागणी आहे. अध्यक्ष गावचे माझे सरपंच सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांचे आम्ही सगळ्या शेतकऱ्याबद्दल आम्ही सगळं मी ऋणी आहे, आभारी आहे. तलाठी साहेब आमचे सोडून सगळ्या आमच्या शेतकऱ्याचे जे सहकार्य केलं आम्हाला, हा रस्ता आम्ही आमच्या बाया माणसाला जायला एवढा त्रास आहे की भयानक त्रास आहे. त्याच्याबद्दल आम्ही सगळ्या सहकार्याचं आणि सगळ्या प्रशासनाचं, शासनाचं, या सगळ्या शेतकऱ्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. हा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याच्यापूर्वी पण आम्ही इथे येऊन पंचनामा केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे, परंतु हा वाद कोर्टापर्यंत गेल्यामुळे तेव्हा काय आम्ही करू शकलो नाही रस्ता हा. परंतु आता कोर्ट कमिशनची मोजणी झालेली आहे. भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी आम्हाला आज मार्कआउट पण टाकून दिलेला आहे. त्यानुसार आज आम्ही हा रस्ता खुला करून दिलेला आहे. अनेकही अतिक्रमण आहेत आपल्या सज्जामध्ये, असेच रस्ते खुले होतील का? नक्कीच 100% आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांना काय आव्हान असेल तर शेतकऱ्यांनी कुण्या रस्त्यावर अतिक्रमण केलं असेल? खरं तर रस्ता हा शेतकऱ्यांसाठीच आहे, तर त्यांनी अतिक्रमण करूच नाही. मुळात तर रस्त्यांवर अतिक्रमण केलेच नाही पाहिजे. आणि जरी असेल तर एकमेकांच्या सामोपचाराने त्यांनी तो रस्ते खुले करून दिले पाहिजे. नसेल तर आम्ही आहेतच.